TV9च्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत आलेले आहेत। सर, तुमचं स्वागत आहे TV9 मध्ये। खरं म्हणजे बाप्पा ज्या वेळेला बसले त्यावेळेला जरांगी येऊन महाराष्ट्र आझाद मैदानात बसले होते आणि त्यानंतर त्यांना GR देऊन एक तोडगा काढून जे आहे ते पुन्हा त्यांचं उपोषण सोडवलेलं आहे भाजप आणि सरकारने जे आहे सोडवलेलं आहे। यामुळे आता काही लोक जे म्हणतात की या OBCचा जो काही GR काढलेला आहे, हैदराबाद गॅजेट काढलेला आहे, त्यांनी कुठलाही मार्ग निघणार नाही आणि मराठ्यांच्या हातात काही लागणार नाही, त्याला कसं उत्तर द्याल? सर्वप्रथम मी TV9च्या सगळ्या प्रेक्षकांना, TV9च्या सगळ्या टीमला गणपतीनिमित्त, गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो। गणपती हे बुद्धीचं प्रतीक मानलं जातं, बुद्धीची देवता मानली जाते आणि या ज्या ठिकाणी बुद्धीची सतत रोज आपण एका प्रकारे प्रार्थना करतो, अशा TV9च्या ऑफिसमध्ये मी ते आहे, कारण वर्तमानपत्राचं मीडियाचं हाऊस त्या दृष्टीने असतं। त्यामुळे अशा प्रकारची आराधना नियमित झाली पाहिजे, त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा। जो प्रश्न तुम्ही विचारला तसं खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही आणि सरकारने त्यावरती मार्गही शोधला आहे। तो मार्ग जे आंदोलनकर्ते होते त्यांना जरांगे त्यांनाही तो मान्य झाला, सरकारने प्रपोज दिलं। आता असं आहे की कुठलाही विषय आला की काही जणांना ज्यांना हा चांगलं झालेलं पाहवत नाही। एक गणेशोत्सवाच्या काळामध्ये एक मुंबईमध्ये काही परिस्थिती निर्माण झाली होती, अशा वेळी शांततेच्या मार्गाने सगळं नीट व्हावं हा सरकारचा प्रयत्न होता, सरकारने त्या पद्धतीने पावलं उचलली। पण यामध्ये जे काही ज्यांना खरंच आणखीन काहीतरी आपल्या म्हणजे आरक्षणाच्या निमित्ताने मतांचं आरक्षण नक्की व्हावं अशी महाविकास आघाडीमधल्या काही नेत्यांची इच्छा आकांक्षा होती, ती स्वाभाविकपणे पूर्ण झाली नाही आणि ती पूर्ण न झाल्यानंतरनं आता एकदा बॉल तर गेलाय सुटून, त्यामुळे अशा प्रकारच्या निराशेतनं ते टीका करतायत। प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातला मराठा समाज हा अत्यंत आशेने, आस्थेने आणि विश्वासाने देवेंद्रजींकडे पाहतोय, त्या निमित्ताने सिद्ध झालं। खरं म्हणजे काही वेळापूर्वी आता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही GR काढला गेला आहे तो बेकायदेशीर आहे। सुप्रीम कोर्टामध्ये देखील असं सांगण्यात आलं एका जजमेंटमध्ये की कुणबी हा व्यवसाय आहे, कुणबी जात नाही। तर त्याविषयी त्यांनी सांगितलं की सरकारने जे आहे ते मनोज जरांगेंना गंडवलेलं आहे, OBCंना गंडवलेलं आहे आणि या GR विरोधात OBCंनी रस्त्यावर यायला पाहिजे। काय बोला? मला असं वाटतं की खरं म्हणजे गणवागणवीची भाषा ही आम्ही या सरकारने कधीच करत नाही। किंबहुना यापूर्वीसुद्धा प्रकाश आंबेडकर कोर्टात नुकतेच गेले होते, महाराष्ट्रामध्ये मतचोरी झाली वगैरे, त्यांचा पक्ष काय झालं काही सिद्ध करता आलं नाही। कोर्टाने अक्षरशः किंवा वर्तमानपत्राच्या बातम्यांच्या आधारावरती तुम्ही याचिकाहून वेळ वाया घालवता असं म्हणून ती याचिका फेकून दिली होती। मला असं वाटतं की ज्यावेळी एखाद्या गोष्टीत तुम्हाला काही ठोस सूचना करता येत नाही, किंबहुना अशावेळी महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न तरी करू नका। एक प्रयत्न सरकार करतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ते टिकलं पाहिजे, एक जाणीवपूर्वक सकारात्मक प्रयत्न करते, त्यातले लिगली ते कसं सेट होईल यासाठी पण सरकारने विचार केला आहे। अशावेळी मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर अतिशय अनुभवी आणि ज्येष्ठ आहेत, कायद्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी किमान त्यांना जर काही मार्ग सुचत नसेल तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये ही माझी त्यांना विनंती। धन्यवाद केशवजी, आपल्याशी बोललेले आहेत। कॅमेरामन हरीशसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।